सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपल्या श्राव्य पुस्तक मालेमधलं पुढचं पुस्तक आपल्या भेटीसाठी घेऊन आले आहे. पुस्तकाचं नाव आहे हृदयस्थ आठवणी. हे पुस्तक लिहिलेलं आहे श्रीमती वासंती वसंत पाठक यांनी. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या विषयीच्या त्यांच्या आयुष्यातल्या काही आठवणी वासंतीताईंनी संग्रहित केलेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच या आठवणी वासंतीताईंनी लिहिलेल्या असून पुस्तक दर्पणच्या माध्यमातून त्या आपल्या समोर आणत आहोत. हृदयस्थ आठवणी या पुस्तकाचा पुढचा भाग. आणखीन एक असाच अनुभव आम्ही बिल्डिंगमध्ये नवीन दुसरा ब्लॉक घेतला तेव्हा आला. म्हटलं तिथे अथर्वशीर्षाचं पारायण करूया म्हणून काही 15-20 बायकांना बोलवलं. नंतर विचार केला तर अरेच्या आपल्या रोजच्या देवळातल्या बायकांना बोलवायला हवं म्हणून मग त्या 15-20 बायकांना बोलवलं. जवळपास 50 जण झाले. कितीतरी बायकांना स्वयंपाकाला येण्यासाठी विचारलं पण कुणीही बाई स्वयंपाकाला मिळेना. रोज मानस पूजेसाठी सकाळी उठण्याची सवय होती. पूजा बाजूलाच राहायची आणि माझं गाऱ्हाणं रोजचं, महाराज काहीतरी करा. रोज महाराजांची हेच संभाषण. शेवटी महाराजच इतके चिडले की तुला एक झापडं विनता, मी काय बहिरा आहे का असं म्हणाले. मग माझी मलाच कीव आली. कार्यक्रमाच्या दिवशी गणेश जयंती होती. आदल्या दिवशी देवळात अक्कांचं वर्षश्राद्ध होतं म्हणून नमस्कार करायला गेले. तिथे सरलाताई जोशी नावाची मैत्रीण होती. त्या म्हणाल्या, अगं तुला बाई मिळाली का? म्हटलं नाही हो, मीच करेन. तर त्या म्हणाल्या, माझी बाई घरी आली असेल तर तिला विचारू का? मी त्यांच्या घरी गेले तर बाई तिथे होत्या. त्यांनी येण्याचं लगेच कबूल केलं. खिचडी, वांग्याची भाजी, कढी, भाकरी असा बेत होता. आता महाराजांचाच हात होता तर कशाची कमतरता राहणार. आदल्या दिवशी दुपारी आमच्या ओळखीचा एक जण आला. त्यांनी घरच्या शेवग्याच्या शेंगा दिल्या. म्हटलं आपलं घर पण गोंदवलं झालंय. आपण 12 वाजता बायकांना थोडं पोटभरीचं न देता थोडंसंच काही दिलं तर महाराजांना आवडणार नाही ही भावना होती. कार्यक्रम छान पार पडला. महाराजांनीच सगळी सूत्र हलवली. मुलांनी पण रजा घेतली आणि सगळ्या जणी तृप्त मनाने आशीर्वाद देऊन घरी गेल्या. 1991 सालची गोष्ट आहे. माझ्या मुलाला विवेकला ताप आला होता. बरेच दिवस औषधं दिली पण पाय काय होईना. शेवटी दवाखान्यात ऍडमिट केलं. तिथे त्याला एके दिवशी इतकी थंडी भरली की तिथे उडायला लागला तो. मी महाराज महाराज असं सारखं म्हणत होते. महाराज काहीतरी करा. तेवढ्यात महाराज त्याच्या उशाशी बसून कुडकुडायला लागले. त्यांना थंडी भरली. इकडे विवेक थंडीने कुडकुडत होता. मी त्याच्या अंगावर गादी टाकली. भराभर पांघरूण घालत होते. तेवढ्यात महाराज म्हणतात कसे, अगं त्यालाच काय घालतेस पांघरूण? आणि माझा पांघरूण घालणारा हात थबकला. आपण महाराजांना पांघरूण घातलं नाही ही गोष्ट माझ्या मनाला टोचणी लावून गेली. ज्ञानेश्वरी वाचताना असं वाचनात आलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझा जो खरा सद्भक्त आहे त्याच्या संबंधितांची सुद्धा आम्ही काळजी घेतो. त्याला संपत्ती मी देतो आणि तिचं रक्षणही मीच करतो. तर संपत्तीचं रक्षण महाराजांनी कसं केलं तेही सांगण्यासारखं आहे. आमच्या घरात गणपती बसले होते. पहिलाच दिवस होता. रात्री आम्ही झोपलो. मी वरच्या ब्लॉकमध्ये गेले आणि खाली सून आणि मुलगा झोपले होते. परंतु अनवधानाने पुढचं दार नुसतं लोटलं गेलं होतं. मी सहज खाली आल्यावर पाहिलं तर दार उघडं. सगळी चांदीची भांडी आतल्या ओट्यावर होती. हे काय झालं? क्षणभर हृदयाचा ठोका चुकला. बिल्डिंगच्या मेन गेटला कुलूप असल्यामुळे घरात चोरी झाली नाही. जर मेन गेट उघडून कोणी आधीच बाहेर गेला असता तर काय झालं असतं या विचाराने मला घाबरवून सोडलं. मग श्रीकृष्णांच्या वाक्याने मी भानावर आले आणि महाराजांनी कसं आपल्याला सांभाळलं याचा विचार मनात आला. महाराज म्हणजे श्रीकृष्णाचाच अवतार. माझ्या बाचीवर असाच प्रसंग आला होता. लोकलने ते अंबरनाथला निघाले होते. नवरात्र म्हणून सगळी चांदीची भांडी बरोबर घेतली होती. ती पिशवी बर्थवर ठेवली. उतरताना पिशवी घ्यायचं लक्षात आलं नाही. उतरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की पिशवी बर्थवरच राहिली. परत उतरून त्याच गाडीत गेले पाहायला तर पिशवी जागेवर होती. म्हणजेच महाराज संपत्ती देतात आणि तिचं रक्षणही करतात. महाराज म्हणतात नाम ही सगळ्यात शेवटी सुटणारी गोष्ट आहे.
आधी प्राण जातात, मग नाम जातं. भाऊसाहेब केतकरांच्या पत्नी अखंड नामात असत. नाम हाच त्यांचा चाळा. त्या आजारी पडल्या तरी त्यांचं नाम चालूच असायचं. शेवटी माळही धरण्याची शक्ती नव्हती, तेव्हा आपल्या पदराचा टोक धरून त्या नामाचा जप करत होत्या. नाडी लागेना तेव्हा डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी सांगितलं सगळं संपलंय. मात्र हाताची बोटं हलत होती तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे आमच्या शास्त्रात बसत नाही. जेव्हा हाताच्या बोटांची हालचाल थांबेल तेव्हाच या गेल्या असं समजायचं. तेव्हा नामस्मरण होत नाही हा आरोप करू नये असं महाराज म्हणत. माझ्या मुलाचा अनुभव असा की तो गोंदवल्याला जाऊ लागला. हळूहळू गोंदवल्याबद्दल ओढ निर्माण झाली. तो आणि त्याचे मित्र गोंदवल्याला गेले होते. एक दिवस राहिले. रात्री आरती सर्व मंत्र वगैरे म्हणून खोलीत आले. सकाळी काकडा केला. नाश्ता करायला गेले तेव्हा त्यांना वाटलं पोहे आहेत म्हणून तोंडाला पाणी सुटलं. चला गोंदवल्याचे पोहे खायला मिळणार. पण जवळ गेल्यावर कळलं भात आहे. त्यांनी भात घेतला, नाश्ता केला आणि देवदर्शनाला गेले. पुन्हा विचार आला, चला अजून भाताचा एक एक द्रोण घेऊया. म्हणून परत आले आणि पाहतात तर साक्षात पोहेच होते. अशी महाराज एकेकाची इच्छा पुरी करतात आणि त्यांची पोहे खाण्याची इच्छा तृप्त झाली. त्याचे मित्र ठोसर हे परत दुसऱ्या वेळेला गोंदवल्याला गेले होते. त्यांच्या मनात आलं की आपण इथे काहीतरी सेवा करावी. म्हणून त्यांनी तिथे विचारलं आणि त्यांना तिथे सांगितलं की उद्या सकाळी 4 वाजता या. हे सकाळी 4 वाजता आंघोळ करून सोवळं नेसून गेले. त्यांच्या ग्रुपला आमटी करायला सांगितली. त्यांना चूल पेटवण्यापासून शिकवलं. सगळा आमटीचा माल मसाला दिला. एक माणूस झोपू शकेल एवढं मोठं पातेलं दिलं. ते शेगडीवर ठेवलं, त्यात तेल वगैरे टाकलं. ते इतकं तापलं की मोहरी टाकल्यावर ती जळाली. कढीपत्ता टाकला तो जळाला आणि स्वयंपाकघर भर धूर झाला. त्यात वरण टाकलं. त्यांना वाटलं आमटीला आता जळकट वास येणार. तिथे कमी कशाला नाही, त्यांनी गूळ, खोबरं, कोथिंबीर घातली तरी यांना आमटीचा जळकट वास येतच होता. त्यांनी तसं तिथे सांगितलं तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं हरकत नाही. महाराजांना नैवेद्य झाला आणि तिथल्या लोकांनी यांना प्रथम जेवायला बसवलं. यांना वाटलं आपल्या हातून चूक झाली म्हणून आपल्याला प्रथम जेवायला बसवलं. पण ठोसर सांगत होते, जळका कढीपत्ता कुठे गेला, मोहरी कुठे गेली याचा पत्ता लागला नाही. आमटी गोंदवल्याप्रमाणे नेहमीसारखी लागली. महाराजांनी जादू केली होती. पूज्य बाबा बेलसरे यांनी प्रवचनात सांगितलं होतं, महाराज म्हणत इथे कोणी काही करू नका. चुलीत लाकडं आपोआप जातील, ते आपोआप पेटतील. चुलीवर भांडी आपोआप चढतील, त्यामध्ये अन्न आपोआप शिजेल. मी काडीकडून काम करवून घेईन. इथे काम करताना आपण खरोखर काडी होतो आणि आपल्या शक्ती बाहेर काम होतं. मोठी मोठी पातेली रामाचं नाव घेऊन 4-5 जण उतरवतात. आपल्या शक्ती बाहेरचं काम होतं. माझ्या नातीची वैभवीची महाराजांनी कशी जादू केली तो अनुभव सांगते. नात 12वी पास झाली. तिला 77% मार्क मिळाले. 10वीला 96% मिळाले होते. तिला मेडिकलला जायचं होतं. सर्व ठिकाणी नाशिक, पुणे, नगर, सातारा सगळ्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये जाऊन आलो पण कुठेच नंबर लागेना. मी महाराजांना म्हटलं हिला कुठेतरी ॲडमिशन मिळू दे. आणि वैभवीला म्हटलं महाराज एका रात्रीत चक्र फिरवतात, तुला ॲडमिशन मिळेल. अगदी शेवटच्या दिवशी अष्टांग आयुर्वेद कॉलेजमधून फोन आला, उद्या सकाळी 10 वाजता या. वैभवी म्हणे आता मला ॲडमिशन मिळाली ना तर मी खरंच म्हणेन की महाराजांनी चक्र फिरवली. मी 1 वर्ष तिथे म्हणजे गोंदवल्यात सेवा करीन, अनुग्रह घेईन. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बरोबर 10 वाजता पोचलो. रात्री 10:30ला त्यांनी सांगितलं तुम्हाला ॲडमिशन मिळाली आहे आणि परवापासून कॉलेज सुरू होईल. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच गोंदवल्यात पोचलो. पिढ्यांचा नैवेद्य दाखवला. वैभवीने म्हटल्याप्रमाणे अनुग्रह घेतला. ही महाराजांची कृपा झाली. ती पण गोंदवल्याला चिकटली. जो जाई एकवार तो विसरे घरदार, तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्तिचार, दास दासांचे माहेर ऐसा नाही पाहिला. मला नामाचा चाळा इतका लागला की नाम घेतच झोपेतून जाग येईल. जप करता करता झोप येईल. महाराज म्हणतात तुम्ही झोपताना जे विचार करता तेच जागे झाल्यावर करता. झोपताना ठरवलं की उद्या हे काम करायचं तर जाग येताना पहिलं हेच काम आठवतं. महाराज म्हणतात माझ्या गाठीशी नामाचं भांडवल आहे, दुसरं काही नाही. इतर सर्व नष्ट होईल पण नाम हे शाश्वत आहे. महाराजांचा आणखीन एक अनुभव सांगते. माझी खाण्याची हाव किती आहे ते सांगू का?
उन्हाळ्याचे दिवस होते. रोज उन्हातून अक्कांच्या देवळात जात असे. उन्हाचा त्रास होऊन उन्हाळी लागल्यासारखं झालं. सबंध रस्ताभर आज घरी जाताना आईस्क्रीम घेऊन जाऊ म्हणजे बरं वाटेल हाच विचार देऊ येईपर्यंत होता. देऊ रामाचं आहे आणि मी देवळात पाय ठेवल्याबरोबर उषाबाईंनी म्हणाल्या, आज आधी सगळ्यांना आईस्क्रीम द्यायचं नाहीतर ते वितळून जाईल. ते बघून महाराज माझी किती काळजी घेतात याची जाणीव झाली. आईस्क्रीम सारखी गोष्ट मनात आल्याबरोबर मिळेल का? पण माझी ती पण इच्छा महाराजांनी पूर्ण केली. गुरुपौर्णिमेचा उत्सव होता. मी घरी साखरभात करण्याचं ठरवलं. म्हटलं गोंदवल्यासारखा झाला पाहिजे. तिथल्या साखरभाताची आठवण करत भात केला. अगदी वास पण तसाच सुटला होता. गोंदवल्याच्या संबंधित किंवा महाराजांचा भक्त कोणी आला तर आपला भात गोंदवल्यासारखा झाला म्हणायचं. बरोबर दुपारी 12 वाजता महाराजांचे निस्सीम भक्त राहतेकर काका आले. त्यांचा संपूर्ण दिवस महाराजांच्या सेवेत जातो. सकाळी महाराजांना चहा, जेवण असे सर्व सोपस्कार, नैवेद्य, नामस्मरण असा सगळा दिवस जातो. मी त्यांना माझ्या मनातलं सगळं सांगितलं आणि म्हटलं, तुम्ही आलात म्हणजे माझा साखरभात गोंदवल्यापर्यंत पोहोचला. अशा माझ्या इच्छा महाराज पुरवतात. मी जेव्हा कुणाची आठवण काढत असेन तर ती व्यक्ती मला अचानक भेटते किंवा माझी कुणी आठवण काढत असेल तर मला त्यांची ओढ लागते. माझी बहीण डोंबिवलीत राहते. तिने तिच्या मंडळातल्या बायकांना जेवण देण्याचं ठरवलं. बाहेर धो धो पाऊस पडत होता. पण तिची जबरदस्त इच्छा की मी आज तिथे यायला पाहिजे. पण पावसामुळे ती मला तसं काही बोलली नाही. तिने म्हटलं असतं तर मी म्हटलं असतं ना, अगं एवढ्या पावसात कसं येऊ? पण गंमत काय झाली, आमच्याकडे ज्ञानेश्वरीचं पारणं झालं होतं. मी गोंदवल्यासारखी गव्हाची खीर केली होती. म्हटलं आपण खीर घेऊन जाऊ आणि तिच्या मंडळात आज ज्ञानेश्वरांचा प्रसाद देऊ. धो धो पावसातून मी डबा घेऊन निघाले. तिच्या घरी पोचले तर ती थक्क झाली. म्हणाली, तू कशी आता आलीस? म्हटलं तुमच्या मंडळातल्या बायकांना प्रसाद घेऊन आले. त्यावर ती म्हणाली, मी आज मंडळातील बायकांना जेवण देणार आहे. तू यावं म्हणून माझी खूप इच्छा होती ग. नक्की तूच आलीस ना का तुझ्या रूपाने दुसरं कुणी? ती मला बघून खूप आनंदित झाली. सगळ्यांबरोबर जेवण झालं. खिरीचा प्रसाद सगळ्यांना मिळाला म्हणून मलाही खूप आनंद झाला. श्रीराम. आमचा गणपती दरवर्षी मुंबईला बसत असे. परंतु सासूबाई गेल्यावर माझ्यावर ही जबाबदारी आली. आमच्याकडे गौरी गणपती बसवण्याचं ठरवलं. प्रथमच गणपती येण्याची वेळ आली तेव्हा मनातून भीती वाटत होती. सासूबाईंसारखं माझ्या हातून होईल का, कसं होईल या विचाराने रडू आलं. महाराजांना म्हटलं कसं होईल हो? तेव्हा महाराज म्हणतात, तू मला त्या गणपतीतच पहा. आणि मी शांत झाले. गणपती म्हणजे महाराजच. आणि तेव्हापासून गणपतीतच महाराज दिसून आले. महाराज आता गणपती होऊन आले. महाराजांचं नाव गणपती आहे. तेव्हापासून माझी गौरी गणपतींची काळजी गेली. महाराज आहेत आणि ते आपल्याकडून त्यांच्यासह सगळं करवून घेतील. खरं आजही सून आणि मुलगा गौरी गणपतीचा उत्सव चढत्या क्रमाने साजरा करतात. श्रीराम. मी एकदा गोंदवल्याला गेले होते. बरेच दिवस राहणार होते. खोली मिळाली. खोली छान होती. परंतु मोरी अतिशय खराब होती. फिनेल ब्लिचिंग टाकून सतत 4 दिवस मी ती घासत होते. शेवटी मोरी स्वच्छ झाली. मी कमरेवर हात ठेवून मोरीकडे बघत म्हटलं, आता कशी छान झाली. पण महाराजांनी मला लगेच म्हटलं, ही घाण स्वच्छ होईल पण अंतरंगातली घाण कशी स्वच्छ होणार? मी हा अनुभव रवींद्र पाठकांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, महाराज वाणी रूपाने आहेत. महाराजांच्या या वाक्याने मला मात्र थप्पड मिळाली. महाराजांची मनापासून प्रार्थना केली किंवा अडचणीच्या वेळी अंतःकरणापासून मारलेली हाक त्यांच्यापर्यंत पोचते. याचे एक उदाहरण सांगते. एक मुलगी होती. तिचे पती अमेरिकेला होते आणि ही आपल्या छोट्या मुलाला घेऊन मुंबईला राहत होती. नवरा अमेरिकेतून कलकत्त्याला येणार होता म्हणून ही विमानाने मुंबईहून कलकत्त्याला गेली. तिघजण थोडे दिवस एकत्र राहिले. नवऱ्याचं काम झाल्यावर नवरा अमेरिकेला गेला. ही कलकत्त्याहून विमानाने मुंबईला यायला निघाली. बरोबर छोटं बाळ. आणि एकदम विमान वेडं वाकडं होऊ लागलं. सगळ्यांना सांगितलं गेलं की हवाई छत्री घेऊन सगळ्यांनी बाहेर पडा. सगळे बाहेर पडले पण ती छत्री आणि छोटं बाळ यांना सावरता सावरता हिच्यात मात्र हातातली छत्री पडली. तिने महाराजांना मनापासून कळवळून महाराज म्हणून टाहो फोडला आणि ती गोल गोल फिरत दरभंगा जिल्ह्यात एका मोठ्या साळीच्या ढिगाऱ्यावर पडली. दोघंही सुखरूप राहिले. खरचटलं सुद्धा नाही. महाराजांचं नाव अंतःकरणापासून घेतल्यावर
ते धावत येतात. ती गोंदवल्याला दर्शनाला आली होती तेव्हा तिने स्वतः हा अनुभव सांगितला. श्रीराम. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.